नमस्कार मंडळी, आज आपण सोया कटलेट बनवणार आहोत. हाय प्रोटीन असे सोया कटलेट बनवायला एकदम सोपे आहेत आणि मुलांना अतिशय आवडतात. त्यामुळे चला बघूया ही रेसिपी कशी आहे ती. तर हे सोयाबीन घेतले आहेत मी. पाव किलोचे हाफ घेतलेले आहेत. आता ते आपण उकळत्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि 2 मिनिटं आपण त्याला तसंच पाण्यामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे ते चांगले आतून आहेत ना असे फुगून निघतील आणि एकदम सॉफ्ट होतील. 2 मिनिटांनंतर आपण त्याला पुन्हा थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचं पाणी असं आहे ना पिळून घ्यायचं आहे. शक्य आहे तेवढं त्याचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे प्रेस करून. संपूर्ण याचं आपण पाणी काढून घेऊया. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आहेत ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिरच्यांची. आता त्याच भांड्यामध्ये आपण हे सोयाबीन आहेत ना ते पण फिरवून घेऊया, म्हणजे ते पण आता बारीक होतील. तर त्यालाही अशा प्रकारे आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर सगळे सोयाबीन आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्येच. आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हिरवी कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी. आता आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ना ते घालून घेऊया त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया 1 ते 1.5 चमचा आणि 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्याने बाइंडिंग छान येते. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तुपाने छान असा मऊसरपणा राहतो आतमध्ये त्याला. आता याला चांगलं हातानेच आपण चांगलं मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाहीये, त्याच्यामध्येच आपण मळून घ्यायचे. बघा असा गोळा तयार व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ह्याच्या आता टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण एक एक करून आता ह्याला पॅन मध्ये सोडूया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना दिली ना मुलं खूप आवडीने खातात हे, आणि त्यांना प्रोटीनही भेटतं भरपूर प्रमाणात. तर एक बाजूने चांगले शेकून झाले आपले की उलटे करून घ्यायचे आहेत. अजिबात वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला. बघू शकता तुम्ही किती फटाफट झाले आहेत आपले कटलेट्स. 4 ते 5 मिनिटं आपण त्याला चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने. आता आपण त्याला थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी आहे ना थोडंसं अजून उलटं सुलटं करायचं, म्हणजे बाहेरून मस्त असं कुरकुरीत लागतं आणि आतून सॉफ्ट असतात. बघू शकता तुम्ही, जास्त करपूनही द्यायचे नाहीयेत. चांगला असा कलर आला की आपण ते काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती इझिली बनलेली आहे ही रेसिपी. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स नक्की करा. बघू शकता किती छान झालेले आहेत, कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे. तर तुम्ही नक्की करा आणि आपल्या मुलांना असे पौष्टिक पदार्थ नक्की खायला घाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.